हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स मधील प्रॅक्टिस सेट नंबर 15 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. सो सी द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ अँगल, म्हणजेच अँगलचा इंटेरियर पार्ट आणि अँगलचा एक्सटेरियर पार्ट. इज इट क्लिअर? So see in this figure angle ABC चा इंटेरियर पार्ट म्हणजेच काय, हा जो ब्लू शेड मी करते आहे, हा ब्लू शेड दॅट मीन्स रे BA अँड रे BC याच्या आतील भागात जो भाग येतो तो म्हणजे काय असणार आहे, इंटेरियर पार्ट ऑफ अँगल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स पॉईंट X, पॉईंट Y अँड पॉईंट Z विच आर नॉट ऑन आर्म ऑफ अँगल, हे या आर्मच्या अँगलवर नाही आहेत, म्हणजेच ते काय तयार करतात, द इंटेरियर ऑफ अँगल ABC. इज इट क्लिअर? हा इंटेरियर पार्ट आहे. आणि त्यानंतर पॉईंट L, पॉईंट M, पॉईंट N अँड पॉईंट E हे आतील भागात पण नाहीत आणि या आर्मवर पण नाहीत, म्हणजेच हे कुठं आहेत, एक्सटेरियर म्हणजे बाहेरील भागावर आहेत. सो हा जो आहे ऑरेंज शेडमधला भाग तो काय आहे, ह्या अँगलचा एक्सटेरियर पार्ट आहे. इज इट क्लिअर? सो सी पॉईंट X, पॉईंट Y, पॉईंट Z म्हणजेच हे ऑरेंज कलरमध्ये केलेले जे पॉईंट्स आहेत ते कुठं आहेत, हे आर्मवर नाहीत, म्हणजेच ते कुठं आहेत, इंटेरियर पार्ट ऑफ दी अँगल. इज इट क्लिअर? देन पॉईंट L, पॉईंट M, N अँड पॉईंट E म्हणजे हे पिंक कलरमध्ये केलेले जे पॉईंट आहेत ते आत पण नाहीत आणि आर्मवर पण नाहीत, म्हणजेच ते कुठं आहेत, एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल. इज इट क्लिअर? म्हणजे हा अँगलचा जो बाहेरचा पार्ट आहे तो म्हणजेच काय आहे, एक्सटेरियर ऑफ अँगल. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर पॉईंट A, P, B, S, Q आणि C हे एक्झॅक्टली कुठं आहेत, हे आर्मवर आहेत. इज इट क्लिअर? द नेक्स्ट पॉईंट ॲडजसंट अँगल. तर ॲडजसंट अँगल म्हणजे काय, हा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. ॲडजसंट मीन शेजार शेजारचे अँगल्स, दॅट मीन्स नेबरिंग अँगल्स. इज इट क्लिअर? इन दिस फिगर अँगल PQR, या PQR या अँगलमध्ये अँगल PQS आणि अँगल SQR हे जे दोन अँगल्स आहेत ते काय आहेत, ॲडजसंट अँगल आहेत. म्हणजे हा अँगल आणि त्यानंतरचा हा अँगल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स अँगल PQS म्हणजे हा अँगल अँड SQR म्हणजे हा अँगल. इज इट क्लिअर? म्हणजे हे दोन काय आहेत, ॲडजसंट अँगल्स आहेत. मग ॲडजसंट अँगल म्हणजे काय, त्यासाठी एक कॉमन व्हर्टेक्स हवा असतो जो काय आहे, Q आहे. दोन्हीमध्ये पण PQS अँड SQR मध्ये कॉमन व्हर्टेक्स काय आहे, Q आहे. त्यानंतर कॉमन आर्म दॅट मीन्स रे QS हा दोन्ही अँगलमध्ये काय आहे, कॉमन आहे. इज इट क्लिअर? बट सेपरेट इंटेरियर्स, बट दोन्ही अँगल्सला हे सेपरेट इंटेरियर्स, म्हणजे हा जो ब्लू आहे तो या PQSचा इंटेरियर पार्ट आहे आणि हा जो ऑरेंज शेड केलेला भाग आहे तो अँगल SQRचा इंटेरियर पार्ट आहे. इज इट क्लिअर? या जर तीन प्रॉपर्टीज फील होत असतील तो गिवन दिलेले जे अँगल्स आहेत ते ॲडजसंट आहेत असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? त्यासाठी कॉमन व्हर्टेक्स हवा असतो, त्यानंतर कॉमन आर्म हवा असतो आणि सेपरेट इंटेरियर्स हवे असतात. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, सेपरेट इंटेरियर्स. या दोघांचेही इंटेरियर्स आहेत ते सेपरेट असायला हवेत. इज इट क्लिअर? म्हणजेच या नेक्स्ट फिगरमध्ये आपण अँगल SQP यामध्ये SQ हा कॉमन आर्म आहे. SQP आणि SQR या दोन अँगलमध्ये SQ हा काय आहे, कॉमन आर्म आहे आणि Q हा दोघांच्यातला कॉमन व्हर्टेक्ससुद्धा आहे आणि इंटेरियर मात्र काय आहेत, दोघांचे वेगवेगळे आहेत. म्हणजे SQPचा इंटेरियर काय आहे, हा इंटेरियर आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर SQRचं इंटेरियर काय आहे, हा आहे. इज इट क्लिअर? देन आपण आता प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया.
So see the first question. Observe the figure and complete the table for angle AWB. Is it clear? हा जो अँगल दिलेला आहे AWB यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पॉईंट्स इन इंटेरियर म्हणजे आतील भागावर असणारे पॉईंट्स. म्हणजेच कोणते येणार आहे? आतील भाग म्हणजे इंटेरियरचा हा भाग येतो. इज इट क्लियर? म्हणजे आपण काय लिहू शकतो? पॉईंटचा आन्सर पॉईंट आर, पॉईंट एन, त्यानंतर पॉईंट सी अँड पॉईंट आर, एन, सी आणि एक्स. इज इट क्लियर? इट इज टू मच सिम्पल. देन पॉईंट्स इन एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूला असणारे पॉईंट. अँगलचा बाहेरचा पोर्शन हा ऑरेंज शेडमध्ये केलेला बाहेरचा पोर्शन म्हणजे कोणते पॉईंट्स असणार आहेत एक्सटेरियरला? पॉईंट, वी कॅन राईट पॉईंट टी, त्यानंतर यू, पॉईंट यू, त्यानंतर पॉईंट व्ही, पॉईंट व्ही, त्यानंतर पॉईंट वाय अँड पॉईंट क्यू ऑल्सो. इज इट क्लियर? देन पॉईंट क्यू हे एक्सटेरियर पार्टला आहेत. इज इट क्लियर? त्यानंतर पॉईंट ऑन दी आर्म्स ऑफ अँगल, त्या आर्मवर असलेले पॉईंट ए, डब्ल्यू, जी आणि बी हे जे 4 पॉईंट्स आहेत ते एक्झॅक्टली आर्मवर प्लेस झालेले आहेत. सो वी कॅन राईट दी पॉईंट ए, पॉईंट डब्ल्यू, पॉईंट जी and point B. Is it clear? It is too much simple. Then next question. Name the pairs of adjacent angles in the figure below. याच्या आपल्याला फिगर्स दिलेले आहेत त्यातले आपल्याला ॲडजसंट पेअर्स हे फाइंड आउट करायचे आहेत. आत्ताच आपण काय पाहिलं? ॲडजसंट पेअर म्हणजे त्यात एक कॉमन आर्म असायला हवा आहे, कॉमन व्हर्टेक्स असायला हवा आहे आणि सेपरेट इंटेरियर्स असायला हवेत. इज इट क्लिअर? सो आपण या फिगरमध्ये हा जर कॉमन आर्म घेतला तर हे 2 अँगल्स हे ॲडजसंट होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर हा जर कॉमन आर्म घेतला तर हे 2 ॲडजसंट होणार आहेत आणि त्यानंतर हा जर कॉमन आर्म घेतला तर हे 2 सुद्धा ॲडजसंट होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एन हा कॉमन व्हर्टेक्स राहणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ए एन बी. हा जर आपण घेतला ए एन बी अँगल ए एन बी ला ॲडजसंट कोणता होणार आहे? ए एन बी ला बी एन सी. बी एन सी म्हणजे यामध्ये काय आहे? बी एन हा कॉमन आर्म आहे आणि एन हा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि दोघांचे इंटेरियरसुद्धा काय आहेत? वेगवेगळे आहेत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पेअर अँगल बी एन सी. अँगल बी एन सी अँड अँगल सी एन ए हे जर 2 आपण घेतले तर यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे एन आणि कॉमन आर्म एन सी आणि दोघांचे पण इंटेरियर सेपरेट आहेत. सो वी कॅन राईट अँगल बी एन सी अँड अँगल सी एन ए. इज इट क्लिअर? देन थर्ड पेअर का अँगल ए एन सी आणि त्यानंतर अँगल ए एन बी म्हणजे ए एन हा कॉमन आर्म झाला, एन हा कॉमन व्हर्टेक्स झाला आणि दोघांचे इंटेरियर काय आहेत? हे सेपरेट आहेत. सो वी कॅन राईट अँगल ए एन सी अँड अँगल ए एन बी. इज इट क्लिअर? देन या फिगरमध्ये जर आपण बघितलं तर पी क्यू आर आणि पी क्यू टी हे ॲडजसंट होणार आहेत कारण की क्यू हा कॉमन व्हर्टेक्स आहे, पी क्यू हा कॉमन आर्म आहे आणि इंटेरियर मात्र दोघांचे काय आहेत? हे सेपरेट आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट दी फोर्थ पेअर अँगल पी क्यू आर अँड अँगल पी क्यू टी. इज इट क्लिअर? पी क्यू टी. इट इज टू मच सिम्पल. देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. Are the following pairs adjacent angles? If not, state the
रिझन. इथं काही पेअर्स दिलेले आहेत, त्या ॲडजसंट आहेत का याचं, आणि जर नसतील तर त्याचं रिझन आपल्याला सांगायचं आहे. सो पहिली आपल्याला पेअर दिलेली आहे PMQ. PMQ. आपण अँगल ड्रॉ करूया म्हणजे लक्षात येईल. अँगल PM आणि Q म्हणजे PMQ म्हणजे हा अँगल दिलेला आहे, आणि त्यानंतर अँगल RMQ. RMQ म्हणजे हा अँगल दिलेला आहे. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय आहे, या दोन्ही अँगलमध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे M, त्यानंतर कॉमन आर्म आहे MQ, आणि या दोघांचेही इंटेरियर पार्ट्स काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजेच हे कसले अँगल्स झालेले आहेत, या तिन्ही जर प्रॉपर्टी फील होत असतील तरच आपण काय म्हणू शकतो, हे ॲडजसंट अँगल्स आहेत. सो आपण काय म्हणू शकतो, हे ॲडजसंट अँगल्स आहेत. सो बोथ दीज आर ॲडजसंट अँगल्स. इज इट क्लिअर? जर नसतील तर आपल्याला रिझन द्यायचं आहे. सो सेकंड पेअर आहे आपली RMQ, अँगल RMQ अँड अँगल SMR. इज इट क्लिअर? आता आपण हे अँगल फाइंड आउट करूया. अँगल RMQ म्हणजेच कोणता होणार आहे, RMQ म्हणजे हा अँगल, आणि त्यानंतर SMR. SMR म्हणजे हा अँगल. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय आहे, M हा कॉमन व्हर्टेक्स आहे, बट इथं काय एक कॉमन आर्मसुद्धा आहे, बट इथं इंटेरियर काय नाहीत, ह्याचा जो इंटेरियर आहे तो या अँगलचा सुद्धा इंटेरियर आहे, म्हणजे इथं सेपरेट इंटेरियर नाही आहे. इज इट क्लिअर? सो हे काय असणार आहे, these both angles are not, तिन्ही प्रॉपर्ट्या फिल झाल्या पाहिजे, तिथं फुलफिल झाल्या, तिन्ही प्रॉपर्टी फुलफिल झाल्या तरच ते ॲडजसंट अँगल्स असणार आहेत. फक्त कॉमन व्हर्टेक्स आहे आणि कॉमन आर्म आहे म्हणून आपण ॲडजसंट म्हणू शकत नाही, कारण त्यासाठी सेपरेट इंटेरियरसुद्धा हवा असतो. इज इट क्लिअर? आर नॉट ॲडजसंट अँगल्स. आणि आपल्याला रिझन द्यायचं आहे. रिझन फॉर दॅट, बिकॉज कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्मसुद्धा आहे, कॉमन आर्म, बट डू नॉट हॅव सेपरेट इंटेरियर. इज इट क्लिअर? डू नॉट हॅव सेपरेट इंटेरियर. देन नेक्स्ट पेअर आहे आपली थर्ड पेअर, अँगल RMS अँड अँगल RMT. का ही बघूया आपण कोणती येते पेअर. अँगल RMS मीन्स या फिगरमध्ये RMS म्हणजे हा अँगल होणार आहे ब्लूमध्ये केलेला, आणि त्यानंतर RMT म्हणजे हा अँगल होणार आहे. इज इट क्लिअर? इथं सुद्धा काय आहेत, इंटेरियर हे वेगवेगळे नाहीत, सो हे सुद्धा काय असणार आहेत, ॲडजसंट अँगल नसणार आहेत. सो वी कॅन राईट these both angles are not adjacent angles, are not adjacent angles. रिझन काय आहे, कारण सेपरेट इंटेरियर नाही आहे. रिझन डू नॉट हॅव सेपरेट इंटेरियर. इज इट क्लिअर? डू नॉट हॅव सेपरेट इंटेरियर. इंटेरियरसुद्धा आपल्याला सेपरेट हवा असतो. देन फोर्थ पेअर आहे गिवन, फोर्थ वन, अँगल SMT अँड अँगल RMS. गिवन फिगरमध्ये आपण हे अँगल्स बघूया. SMT मीन्स SM आणि T हा अँगल होणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर
RMS, RM आणि S, RMS म्हणजे हा अँगल तयार होणार आहे. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर यामध्ये MS हा का आहे, कॉमन आर्म आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे आणि दोघांचे इंटेरियर पार्टसुद्धा काय आहेत, वेगवेगळेच आहेत. इज इट क्लिअर? सो ही पेअर काय असणार आहे, ॲडजसंट असणार आहे. सो वी कॅन राईट धिस पेअर इज ॲडजसंट अँगल्स. ॲडजसंट अँगल्स. इज इट क्लिअर? इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.